ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. सुरुवात करण्यापूर्वी एक छोटा प्रश्न. तुमची रास कोणती आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास 2.5 दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो. पंचांगानुसार चंद्र 19 मार्च 2026 रोजी पहाटे 5:20 उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. या दिवशी गुढीपाडव्याचा शुभ दिवसही असेल, ज्यामुळे चंद्राचे हे गोचर अत्यंत शुभ ठरणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी चंद्राचे गोचर. कन्या रास. चंद्राचा उत्तर भाद्रपद नक्षत्रातील प्रवेश कन्या राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. बँक बॅलन्समध्ये चांगली वाढ होईल. मीन रास. उत्तर भाद्रपद नक्षत्रातील हे परिवर्तन मीन राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. कर्क रास. कर्क राशीच्या लोकांसाठी देखील चंद्राचे उत्तर भाद्रपद नक्षत्रातील हे गोचर खूप लाभदायी ठरेल. नवीन वर्षाची सुरुवात आणि चंद्राचे हे गोचर तुमच्या आयुष्यात अनेक मोठे बदल घेऊन येईल. तुम्हाला भाग्याची प्रचंड साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी मानसन्मान प्राप्त होईल. मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. करिअरमध्ये उत्तम यश मिळवाल. मनासारखा जोडीदार मिळेल. अविवाहितांचे लग्न जुळू शकते. कुंभ रास. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राच्या उत्तर भाद्रपद नक्षत्रातील हे परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभ कार्य होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. तर मित्रांनो, गुढीपाडव्याच्या दिवशी चंद्राचे उत्तर भाद्रपद नक्षत्रातील हे गोचर या 4 राशींसाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. जर तुमची रास कन्या, मीन, कर्क किंवा कुंभ असेल तर हा काळ तुमच्यासाठी प्रगती, धनलाभ आणि सुख समृद्धी घेऊन येऊ शकतो. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच ज्योतिष व आध्यात्मिक माहितीकरिता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा. शेवटी एकदा कमेंटमध्ये नक्की लिहा, तुमची रास यामध्ये आहे का? धन्यवाद.